महाराष्ट्राने 2025 आणि 26च्या गाळप हंगामात साखर उत्पादनात पुन्हा देशात अव्वल स्थान पटकावले असून या यशात कोल्हापूर विभागाने महत्त्वाची आघाडी घेतली आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर विभागाने साखर उतार्यात राज्यात सर्वाधिक 11.1% नोंद करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे। राज्यात अनुकूल पाऊस, धरणांमधील पुरेसा पाणीसाठा आणि वाढलेले ऊस लागवड क्षेत्र यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे। मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्रातील साखर उत्पादन 98 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक झालं असून हंगामाअखेरीस हे उत्पादन 106 ते 118 लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। कोल्हापूर विभागात 39 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला असून सुमारे 209.86 लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून 231 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे। राज्याच्या तुलनेत सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूरने राखला आहे, ही बाब विशेष ठरली आहे। दरम्यान राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांचाही या यशात मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे। बीओटी आणि बूट मॉडेलद्वारे साखर कारखान्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला चालना मिळत असून इथेनॉल, बायोगॅस आणि इतर पूरक उद्योगांना गती मिळत आहे। त्यामुळे साखर उद्योग अधिक सक्षम आणि शाश्वत बनत असल्याचं चित्र आहे। याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांसाठी शासनाने प्रोत्साहन योजना सुरू केली असून उत्पादन वाढ, शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला जात आहे। एकूणच कोल्हापूर विभागाच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राने साखर उत्पादनात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले असून येत्या काळात इथेनॉल व हरित ऊर्जेकडे वाटचाल करत हा उद्योग अधिक बळकट होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे।